तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बियाणं खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। बियाणे खतांच्या तपासणीसाठी कृषी विभागाची 10 भरारी पथकं आहेत। दुकानांचं गोदामांवरही कृषी विभागाची करडी नजर आहे। संभाजीनगरात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे। जवळपास 86 लायसन्स आपण सस्पेंड केलेले आहेत। 3 लायसन्स आपण रद्द केलेले आहेत आणि 2 पोलीस केसेस आपण मागच्या हा खरीप म्हणजे हा वर्ष चालू झाल्यापासून आपण केलेला आहे। तर या आपण कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यावरती जर काही गैरप्रकार कुठे होत असतील तर त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावरती कारवाई करू, कोणाचाही गैर त्याच्यामध्ये केली जाणार आहे।